आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. हो बाळासाहेबांचं स्वप्न उद्याचं साकार होणार आता. धगधगती ही मशाल हाती निशाणी भिडणार आता. महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकणार आता. महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकणार आता. उद्धव साहेबांचा एकच ध्यास, महाराष्ट्राचा करू विकास. हो बाळासाहेबांचा आशीर्वाद, क्रांती घडणार हा विश्वास. आदित्य साहेबांची ही साथ, इतिहास रचणार आता. आदित्य साहेबांची ही साथ, इतिहास रचणार आता. महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकणार आता. महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकणार आता. प्रसन्न वाटतंय मला. हे साई वसंतच्या दरबारमध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदा आले ह्या ठिकाणी आणि इतकं इथे असं शांत आणि प्युअर वातावरण आहे की मला आतमध्ये शिरल्यानंतर मला जेव्हा ते सगळं सांगत होते कसं सिंध प्रांतातून इथे ते घेऊन आले, तिथली माती घेऊन आलेत, तिथली ज्योत घेऊन आलेत, ते ऐकून त्यांची सगळं तो इतिहास ऐकून आहे ना, मला अतिशय म्हणजे हृदय माझं असं प्युअर झाल्यासारखं वाटलं. मला खरोखर म्हणजे एक वेगळा, आपण म्हणतो ना, असं काहीतरी वेगळा एहसास किंवा वेगळं काहीतरी असं क्षण आपण अनुभवतोय असं मला अनुभूती झाली. आणि पवित्र ठिकाणी आणखीन काय शब्द तर सुचणारच नाहीत आपल्याला, कारण आपण काहीच बघू शकत नाही. परंतु लोकांचं इथे येण्याचं कारण काय आहे आणि इथे आल्यानंतर खरंच किती छान वाटलं. मी अत्यंत आभारी आहे आबा तुमचे आणि तपासेजी तुमचे दोघांचे, की ह्याचं दर्शन मला झालं ह्या साई वसंत शाह दरबारचं. अन्यथा मी उल्हासनगरला आम्ही बऱ्याचदा येतो, परंतु इथे आम्हाला हे माहितीच नव्हतं की असं काही आहे. खरंच खूप छान वाटलं. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.